एकमेकांच्या समोर आलेत, किती वेगवेगळ्या या लढती आपल्याला पाहायला मिळत. आज घमासान युद्ध इथे रंगतोय या मैदानामध्ये. कित्येक वेळा एकमेकाला धूल इथे मात्र चालली गेली आहे. आणि आज गाठ पडली ठकाठका. निमित्त असेल त्रिमूर्ती चषक 20-25चा थरार. पहिला चेंडू अवांतर इथे पाहायला मिळतोय. वाईड चेंडू डाव्या स्टिकला इथे मिस केलं. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि त्यानंतर हा चेंडू येतोय अवांतर. संतोष आणि मोहन ज्याने मागच्या मॅच मध्ये शून्याचा चष्मा घालून तो माघारी परतला होता. थोडंसं स्ट्रगल या आजच्या दिवसांमध्ये त्याचं पाहायला मिळतंय. मागच्या मॅचमध्ये शून्यावरती तो बाद झाला होता आणि या मॅचमध्ये जबाबदारी घेऊन फटकेबाजी करावी लागेल. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलोही, शून्याचे करुणे मंथन नक्कीच शोधू काही. शून्य आम्ही दिले जगाला, नव्हती किंमत जायाला, बसला एकाच्या बाजूला, लाख खरी नगव्याला. सागर होऊ कधीही बसलो जरी आज डोई, शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलोही. आणि इथे फटका इथे लाजबाब पाहायला मिळाला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार चौकार. शून्यातून खऱ्या अर्थानं सुरुवात या संतोषला करावी लागेल. एक चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. गोलंदाज ट्रॅकवरती मेंटररी पॉवर प्लेचं हे पहिले षटक. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज पंकजला पाहतोय. मागच्या मॅचमध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी केली होती आणि या मॅच मध्ये सुद्धा संतोषला परतवतोय माघारी. संतोष बॅक टू द पवेलियन. विकेटचं होईल पतन. पहिला झटका समीक्षा 11 परेडेमला. प्राप्त केला होता. तदनंतर गोलंदाजानं आपलं वर्चस्व मात्र इथे निर्माण केलं. पंकज गोलंदाज ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि पंकजनं मात्र स्वस्त्यावरती माघारी परतवलं समीक्षा 11 संघाचा सलामीचा फलंदाज संतोषला. पहिलं षटक मेंटरी पॉवर प्लेचं 2 अवांतर चेंडू या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. वाईट चेंडू येतोय. धावसंख्या 6 या अंकावरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ इथे संपला गेलाय. पहिला चेंडू वाईट फेकला होता, तदनंतर एक निर्धाव चेंडू फेकला गेला होता, तदनंतर आली एक विकेट, तदनंतर एक चौकार पाहायला मिळाला, तदनंतर आली होती एक विकेट आणि आता इथे वाईट चेंडू गुड्डू फटका इथे फसलाय. तीच न जागत पाहायला मिळाली होती गोलंदाजाची. क्षेत्ररक्षण इथे खराब पाहायला मिळालं आणि चुकीचं रूपांतर होतं इथे 1 धावेमध्ये. हाफ चान्सेस तुम्हाला इथे मिळत असतात. क्रिकेटमध्ये हाफ चान्स तुम्हाला नेहमीच मिळत असतात. हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट करणं हे तुमची जबाबदारी असते. इथे झेल उडाला होता. गुड्डू संकटात होता, परंतु गुड्डूला इथे संधी प्राप्त झाली आणि संधीचं सोनं मात्र आता या गुड्डूला मैदानामध्ये करावे लागेल. मागच्या मॅचचा हिरो मोहन गोले फलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पंकज वेगावरती स्वार होऊन भन्नाट गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. बिरवाडी संघाचा हा युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज पथारेच्या तालमीमध्ये घडलेले हे खेळाडू आणि आज मात्र स्वतःला कुठेतरी मैदानामध्ये सिद्ध करतोय पंकज. वाईड चेंडू डाव्या खूप खूप बाहेर पाहायला मिळाला. यष्टीरक्षक तिथे बीट होतोय. चेंडू जाईल वाईड +1 1+1 अशा अवांतरच्या धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातील. पंकजला वापसी करावी लागेल.
मोठा फटका एकच त्याच्या षटकामध्ये पाहायला मिळाला होता. मागच्या मॅचमध्ये संतोष बाद झाला, तदनंतर गुंडू त्याच्या जागी आला होता आणि गुड्डूनं एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधनं आल्या आल्या आला होता आणि ती कामगिरी गुड्डू करेल का? नाहीये, नाहीये. अपील इथे फेटाळली गेली आहे. निर्धाव चेंडू येतोय. पहिलं षटक इथे संपलं गेलंय. धावसंख्या फक्त आणि फक्त 9 धावा. खेळाडूंना एक विनंती असेल, गार्ड घालून आपण मैदान व्हायचंय. उन्हाचा तडाखा इथे पाहायला मिळतोय आणि आपली सेफ्टी ही फार महत्वाची असेल, कारण कधी कधी नजर हटली जाते चेंडूवरून, त्यानंतर दुर्घटना होण्याच्या शक्यता फार असतात. त्याच्यामुळे खेळाडूंनी प्रथमतः आपली सुरक्षा ही बाळगायची आहे. 9 धावा स्कोअर कार्डवरती, 6 बॉल. पहिलं षटक मेंटररी पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळालं. संतोष त्या षटकामध्ये बाद झाला, त्याच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर एक हाफ चान्स कन्वर्ट करून दिली होती गोलंदाज पंकजनं आणि फक्त पंकजनं 6 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केल्या. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मागच्या मॅचमध्ये मोहननं अफलातून कामगिरी केली होती. अगदी कमी वयात या खेळाडूने आपल्या नावाची छाप मात्र साता समुद्रापलीकडे सोडलेली आहे. मोहनला आता मात्र या मैदानात एकच सांगावं लागेल, माना की उम्र कम है लेकिन हौसले हमारे भी बुलंद आहे. हेच आता या मैदानामध्ये या मोहन गोल्लेला मात्र ते सांगावं लागेल. दोन्ही संघ तुल्यबल, सामना इथे रंगतोय, रंगेल यात शंका नाहीये. शेवटच्या मोमेंट पर्यंत मॅच जाणार यात तीळ मात्र ही शंका नाहीये. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय पार्किंग लॉट मध्ये. चेंडू जाईल सीमारेषा पार. मोहनच्या बॅट मधून निघतील अग्नींच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो फेनचा गोला, षटकार. ची चर्चा सातत्याने मैदानामध्ये होते. मुरबाड ग्रामीण मधून, ओपनच्या टीम मधून सुद्धा या खेळाडूची वर्णी लागते. तो फलंदाजी ट्रॅकवरती मोहनला आपण पाहतोय. अनेक स्पर्धा हा खेळाडूने गाजवल्यात. दोन्ही संघ तुल्यबल असेल त्यात शंका नाहीये. एका बाजून बिरवाडी संघ अनेक स्पर्धा खेळत आला, यंगस्टरांचा भरणा असणारा हा खेळाडू. बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे त्यांची सुद्धा. फुल टॉस होता, ऑफ साईडला स्टेअर केलं होतं. फक्त आणि फक्त दिशा दिली होती, तोपर्यंत सिंगल एक प्राप्त होईल एकच्या मदतीनं. धावसंख्या 16. त्रिमूर्ती ऑफिशियल चषक आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार ही स्पर्धा, पहिलं पर्व, पण आयोजकांची अफाट मेहनत आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेकडे पाहून असं वाटत नाहीये स्पर्धेचं पहिलं वर्ष असेल. विकेट येते, विकेट येते. गुड्डूची खेळी इथे संपुष्टात होते. थोडंसं बॅकफुटला येऊन गुड्डू खेळण्याच्या प्रयत्नात होते, परंतु अवे फ्रॉम द बॉडी चेंडू होता. अतिरिक्त कडा लागली, बाहेरची कडा लागली आणि बाकी काम केले यष्टीरक्षक आणि गुड्डूची खेळी इथे मात्र संपुष्टात जाताना पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल. आतापर्यंत दर्जेदार कामगिरी सुमितचे राहिले गेले. एक षटकार नक्कीच खाल्ला होता, तदनंतर एक सिंगल पाहायला मिळाली आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र यश इथे संपादन केलंय ते सुमितनं. पुन्हा एकदा सलगचा दुसरा चेंडू. आत्मविश्वास इथे कुठेतरी द्विगुणित झाला असेल. ज्या ज्या वेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात, एक षटकार आल्यानंतर आत्मविश्वास कुठेतरी खचला जातो गोलंदाजाचा. तदनंतर फलंदाज त्याचा पुरेपूर फायदा घेत असतो, परंतु इथे सुमितनं
स्वतःला मात्र सिद्ध केलं. एक षटकार खाल्ला होता, नंतर एक सिंगल घेतली आणि नंतर येणारा दोन निर्धाव चेंडू मात्र सुमितने फेकलेत. फुल टॉस होता, कडा लागलीये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, एक पूर्ण होईल एका धाव्यावरती. मात्र इथे समाधान मात्र मानावं लागेल. जम्याची बाजू असेल मोहन, जो सलामीला आला होता तो अजूनही खेळपट्टीवर सेफ आहे. 3 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांमध्ये तुम्हाला 30+ धावा या कराव्या लागतील फायटिंग टोटल, कारण समोर बिरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतो. तितक्याच ताकदीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला 30+ धावा या कुटाव्याच लागतील आणि मोहनला आक्रमकतेचं रूप इथे धारण करावं लागेल. आउटर एज होती. यस यस यस, विकेट जाते इथे धावचीच्या रूपानं. अप्रतिम संगीत आपल्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं एखादी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजकांची अफाट मेहनत असते, यात शंका नाहीये. पण एक वैशिष्ट्य असतं ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करते, ती 7 स्टार इव्हेंट लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय क्वालिटी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून स्क्रीनवरती दाखवलं जातं. हे असे व्यक्तिमत्व असतं की जे स्पर्धा होण्याच्या अगोदर, सामन्यांना सुरुवात होते त्याच्या अगोदर, सर्वांच्या अगोदर उपस्थित असतात आणि सर्वांच्या शेवटी मात्र ते घरी जात असतात. त्यांची कामगिरी सुद्धा खूप दर्जेदार असते. त्यांचं सुद्धा विशेष आभार मानू आणि त्यांचं सुद्धा स्पर्धेमध्ये आपण स्वागत करूया. जाऊया मैदानात. मोहन एके बाजूनं, तुषार गोलंदाज ट्रॅकवरती राईट आर्म राऊंड द विकेटनं पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय, एक पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न होईल का? फेकी ते अचूक पाहायला मिळते. यस यस यस, पंचांचं बोट आकाशाकडे, मोठा गळा लागलाय इथे, मासा लागलाय गळाला. मोहन बॅक टू द पवेलियन. मोहनची केली संपुष्टात. डीजे मधून खूप आवाज येतोय. खेळाडूंना विनंती असेल, खेळ भावनेने खेळायचे. खेळ कोणताही असू दे, तुम्ही संयम दाखवणे फार गरजेचं असतं. मोहन इथे माघारी परतलाय. 18 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. जी गोलंदाजी झाली आहे बिरवाडी संघाची ती अप्रतिम राहिली आहे. एक मोहनच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळाला, तदनंतर रोखलं गेलंय. गोलंदाजी करत असताना बिरवाडी संघानं ते परे संघाला, समीक्षा 11 परे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये समीक्षा 11 परे या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरत असतो. आत्तापर्यंत एक स्पर्धा त्यांच्या नावावरती राहिली गेली आहे. तदनंतर त्याच्या विरोधात खेळणारा बिरवाडी संघ, त्यांचा प्रवास सुद्धा 2024-25 मध्ये अप्रतिम राहायला गेलाय. हेलिकॉप्टर इथे एक्झिक्यूट केलाय, फटका इथे फसलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक पकडेल झेल आणि संपेल ओमकारचा खेळ. ओमकार बॅक टू द पवेलियन. ते स्वस्त्यामध्ये बाद होताना पाहायला मिळते. गोलंदाजाचं कौतुक करावे लागेल. तिसरं षटक हे हाणामारीचं षटक असतं असं म्हटलं जातं. पहिल्या इनिंगमध्ये शेवटचं षटक हे नेहमीच हाणामारीचं षटक असतं. 3 विकेटसाठी इथे आदरणीय रुपेशजी काटेगरे याचकडून 1100 रुपयाचं रोख पारितोषिक, 1111 रुपयाचं रोख पारितोषिक इथे पाहायला मिळतंय.
उर्फेचे खाटेगरे यांच्याकडून एक सुवर्ण संधी इथे प्राप्त झाली होती. 3 विकेटसाठी 1111 रुपये इथे पाहायला मिळत होते. संधी इथे अजूनही गेलेली नाही आहे. अजूनही उर्वरित काही चेंडू शिल्लक असतील. 19 धावसंख्या पाहायला मिळते. स्थगित असेल धावसंख्या. धावसंख्येचा वेग तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्हाला मोठे फटके येणे हे फार गरजेचे असते. जबरदस्त जबरदस्त फर्निचर डिस्ट्रॉय यू मिस आय डेफिनेटली इट. गौरव बॅक टू द पवेलियन. मात्र बिरवाडी संघाकडून तुषार आपल्याला पाहायला मिळतो. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. 2 धावा त्यानं आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च केल्यात आणि जम्याची बाजू असेल 2 मोठे गडी बाद करण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालंय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके समीक्षा 11 परे संघाला इथे एक्झिक्यूट करावे लागतील. आणि नाही 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 गोलंदाज मात्र आग इथे ओततोय आणि पुन्हा एकदा आणखी एक मोठा झटका समीक्षा 11 परे संघाला. तर नक्कीच या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 5 चेंडूंमध्ये 3 गडी बाद केलेत त्या तुषारनं आणि खऱ्या अर्थानं बिरवाडी संघाला त्याने यश इथे मात्र संपादित करून दिलंय. विकेटचं होईल पुन्हा एकदा पतन. लास्टचा चेंडू होता या षटकामध्ये. धावसंख्या झाली ती 19 आणि 20 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 20 धावा. देऊ यापुढील मॅच असेल कदमपाडा त्याला फाईट करेल नेवाळपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. नाणेफेकीसाठी आपल्याला हा पहिला पुकार असेल. नेवालपाडा आणि साई स्पोर्ट्स कदमपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचे. मेगा स्क्रीनवरती आपल्याला आमच्या व्यासपीठावरती प्रमुख अतिथी पाहायला मिळत आहेत. मान्यवरांचं मनापासून आभार असतील. आपला वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात. पुन्हा एकदा तुमचं स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार. चला समीक्षा 11 परे आपल्याला विनंती असेल आपण आपले क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचे आणि बिरवाडी संघाची सलामीची जोडी आपण सुद्धा मैदानामध्ये एंटर व्हायचे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इथे करणार आहोत. मान्य श्री वैभवदादा खाटेगरे यांच्या हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. नेवलपाडा संघाचा कर्णधार आणि साई स्पोर्ट्स कदमपाडा संघाचा कर्णधार. चला आपण नाणेफेकीसाठी यायचे. दोन्ही संघांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचे.
पूर्वार्ध इथं खऱ्या अर्थानं संपला गेलाय. पहिल्या इनिंगमध्ये अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे टीम ढासळत गेली. समीक्षा 11 परे मापक आव्हान ठेवलं गेलं. 18 धावा त्यांच्या माध्यमातून बनवल्या गेल्या. 19 धावा त्यांच्या माध्यमातून बनवल्या गेल्या. 20 धावा इथे बिरवाडी संघाला बनवाव्या लागतील बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. काही झाडे वादलामध्ये कोसळून जातात, परंतु काही झाडे लवाले थोडक्यात झुकून ते फाईट देत असतात त्या वादलाला. इथे सुद्धा समीक्षा 11 परेला तेच करावे लागेल. आव्हान अतिशय मापक असेल, परंतु इथे नाणेफेक किती होते. साई स्पोर्ट्स कदमपाडा आणि नेवालपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या व्यासपीठाच्या समोर इथे उपस्थित आहेत. वैभवदादा खाटेकरे यांच्या हस्ते नाणेफेक इथे होईल. साई स्पोर्ट्स कदमपाडा आणि नेवालपाडा. स्पीडअप द्यायचंय लवकरात लवकर. मॅचचा रिदम तोडायचा नाहीये. मोहन गोलंदाजच्या ट्रॅकवरती. समीक्षा 11 परे संघाचा हुकमे एका. यस यस यस. ओ यू टी मनोज पथारे बॅक टू द पवेलियन. जी आवश्यकता होती ती आवश्यकता इथे मात्र अडचण दूर केली आहे ती मोहन गोल्लेने. मनोज पथारे बॅक टू द पवेलियन. जबरदस्त गोलंदाजी. आईबापाचं छत्र नसताना बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनू शकतात. आपल्या बहिणींचे दागिने गहाण ठेवून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती बनू शकतात. इतक्या साऱ्यांनी शून्यातून सुरुवात केली तर समीक्षा 11 परे हे मैदानात ही मॅच का जिंकू शकत नाहीयेत. त्यासाठी त्यांना जिद्दीनं चिकाटीने अथक प्रयत्न करावे लागतील आणि त्या प्रयत्नांना सुरुवात एल्गार इथे दिला गेलाय मोहन गोल्लेच्या माध्यमातून. आणि मनोज पथारेला एक घातकी फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जातं. त्या फलंदाजाला शून्याचा चष्मा घालून मात्र इथे माघारी परतवलंय. मोहन आत्मविश्वास आता इथे वाढला गेला असेल या मोहनचा. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट नेहमीच मैदानामध्ये पाहायला मिळतं. एक एक धावीला या मॅचमध्ये खूप महत्त्व असेल. मापक आव्हान असेल. एक एक धाव तुम्हाला इथून रोखावी लागेल, परंतु फलंदाज त्या ताकदीचा त्या जोमाचा आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमधनं त्याने लगातार 3 षटकार मात्र मारले होते. तो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अनंता सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक गडी बाद झाला होता. संयम तुम्हाला ठेवावा लागेल. पुन्हा एकदा हलकीशी कडा. पंचांनी अपील इथे स्वीकारलाय. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं होईल पतन. लो स्कोरिंग मुकाबले हे नेहमी रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळत आहेत. ती सुरुवात मात्र इथे परे संघाने केली आहे. पहिला झटका मनोज पथारेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तदनंतर पुन्हा एकदा मनोजला आपण पाहिलं. मनोज सुद्धा स्वस्तामध्ये बाद होतोय आणि जी गोलंदाजी केली आहे ती कौतुकास्पद राहिली आहे ती मोहन गोल्लेची. पुन्हा एकदा आपटी बार होता. त्याच्यावरती मोठा प्रार चढेल का? नाहीये. घडलीये चुकीचं रूपांतर होईल चौकारांमध्ये. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. मी तर म्हणेल ही कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे. येणारा काल मात्र आता सांगून जाईल. खऱ्या अर्थाने एका वेळेस हृदयाचे ठोके ते चुकवले होते बिरवाडी संघाच्या खेळाडूंचं, परंतु जसा झेल सुटला तसा आनंद मात्र त्या डगआउटने इथे व्यक्त केला. गुड्डू होते तिथे. संधी मिळाली होती. आम्ही नेहमीच म्हणत असतो संधी ज्या ज्या वेळेस दार ठोठावत असते त्या त्या वेळेस दार उघडण्याचं काम हे तुमचं असतं. मग संधी कशीही असू दे,
इथे संधी प्राप्त झाली होती, परंतु आता इथे संधी प्राप्त झाली आहे फलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा फटका इथे फसलाय. ओमकार चेंडू खाली येतोय, पकडलाय झेल आणि पुन्हा एकदा होईल फलंदाजाचा खेळ समाप्त. डीजे 6 चेंडू अलग प्रकारचे टाकू शकतो असा गोलंदाज मोहनला आपण पाहतो. अतिशय कमी वयामध्ये या गोलंदाजानं आपल्या नावाची छाप सोडली आहे. मैदानामध्ये एकच सांगतोय, मी जिंकून दाखवेन, मी जिंकून दाखवेन. आहेत मलाही अडचणी खूप साऱ्या, पण मी या साऱ्यातून मार्ग काढेल आणि मी जिंकून दाखवेन, जिंकून दाखवेल. हेच सांगत असताना मोहन गोल्ले गोलंदाज ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद झालेत 5 धावेंवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अजूनही एखादा विकेट प्राप्त करेल का, किंवा अजूनही एखादा मोठा ब्लास्ट या षटकामध्ये पाहायला मिळेल का. फटका इथे फसलाय, फसला होता फटका. आउटर इज इथे पाहायला मिळाली होती. फ्लाइंग स्लिपमध्ये चेंडू उडाला होता आणि निर्धाव चेंडू पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला गेलाय. धावा खर्च गेला 5 आणि 3 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालाय मोहन गोल्लेला. आपल्याला आयोजकांकडून एक सूचना आलेली आहे, आपण मॅचला स्पीडअप द्यायचंय. पहिलं षटक संपलं गेलाय. पहिल्या षटकामध्ये दबदबा राहिला गेलाय तो समीक्षा 11 परे संघाचा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. विचार केला बिरवाडी संघाचा तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईन त्यांची सुद्धा आहे. 7व्या-8व्या क्रमांकापर्यंत त्यांची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत असते. आत्तापर्यंत 3 गडी इथे बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं समीक्षा 11 परे संघाला. दडपण असेल दोन्ही संघांवरती. 3 गडी बाद झाल्यानंतर इथे मात्र बिरवाडी संघाचा डगआउट कुठेतरी थोडासा निराश पाहायला मिळतोय. ही निराशा दूर होईल की निराशा आजच्या दिवसापर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरती राहील हे मात्र आता फलंदाज इथे मात्र सिद्ध करेल. ज्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित झाले ते मान्य श्री रुपेशजी खाटेकरे या स्पर्धेचा निरोप घेत आहेत. पुनश्च एकदा त्यांचं स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार मानतो. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून आभार. जाऊया मॅचकडे. एक रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदनालित्य, संघर्ष नाट्य, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, अभेद्य फळी भेदणारी विवरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा, त्रिमूर्ती ऑफिशियल चषक 20-25चा थरार. घडलं काय, घडलं काय. इकडे उसवायला जावं, इकडे शिवायला जावं तरी इकडे उसवतं. थर्ड अंपर रेफर केलाय आमच्या ऑफिशियल पंचांनी. इथे थर्ड अंपर रेफर केलाय रनआउटसाठी. चेक करतायत आमच्या होम स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. 7 स्टार लावीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळतंय. दोन अँगलने चेक करतायत. पहा आहा नाना करता करता इथे काय घडलं होतं. क्लोज डिसिजन पाहायला मिळतोय. सेफ आहे फलंदाज, सेफ इथे पाहायला मिळतोय. पॉविन क्रीज मध्ये इथे फलंदाज सेफ पाहायला मिळतोय. दोन धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. संधी इथे सुद्धा निर्माण झाली होती फलंदाज गोलंदाजी करत असताना समीक्षा 11 परे संघाला. 3 गडी बाद झालेत. 7 धावसंख्या आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. मोहनने जी कामगिरी केली ते अप्रतिम त्याची गोलंदाजी राहिली गेली. तदनंतर प्रकाश गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेटनं हा गोलंदाजी करत असतो नेहमीच. त्याच्यासमोर अनंत असेल, ज्या अनंतानं अनंत फटके मात्र मागच्या मॅचमध्ये एक्झिक्यूट केले होते. तो अनंत फुल टॉस सोडेल. फटका इथे फसलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. यास
पुन्हा झाली आहे चुकी आणि चुकीचं रूपांतर झालंय चौकारामध्ये. ही कॅच सोडली की मॅच मागच्या षटकामध्ये सुद्धा सुटली होती कॅच आणि या मॅच मध्ये सुद्धा सुटली आहे कॅच आणि इथे संपेल का ही मॅच डीजे. आयोजकांकडून एक सूचना आली आहे. खेळाडू कक्षामधून आवाज येतोय. पुन्हा एकदा जर आवाज आला तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. याची दक्षता पण घ्यायची. अटीतटीच्या मॅच आपण भरपूर अशा पाहिल्यात ज्या ज्या वेळेस पेनल्टी लागली गेली ती पेनल्टी खूप महाग पडली जाते. त्याच्यामुळे आपल्याला विनंती असेल खेळाडू कक्षामधून आवाज आपण द्यायचा नाहीये. पुन्हा एकदा अतिरिक्त उचली परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल प्रकाशची. चांगला चेंडू होता निर्धाव चेंडू. मागच्या मॅचचा विचार केला 12 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता असताना फक्त आणि फक्त 6 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या होत्या आणि तो विजय मात्र तो प्रस्थापित केला समीक्षा 11 परे संघानं. धावसंख्या 12. अजूनही 8 धावांची आवश्यकता असेल. 8 धावा इथे अवांतर मात्र खर्च केल्या गेल्या त्या समीक्षा 11 परे संघानं. आणि ही जम्याची बाजू असेल ते बिरवाडी संघाची. फटका इथे फसलाय. पुन्हा एकदा फटका इथे फसलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि इथे गुड्डूने पकडलाय जेल आणि संपेल फलंदाजाचा खेळ. काय मॅच रंगते ही. लो स्कोरिंग मुकाबला रफ अँड टफ दोन्ही तुल्यबल संघ पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघाची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग होती. दोन्ही संघाची गोलंदाजी सुद्धा स्ट्रॉंग होती आणि इथे ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे बिरवाडी संघानं त्यालाच प्रत्युत्तर देत असताना 20 धावांचा पाठलाग करत असताना खडतर प्रवास 20 धावांचा इथे पाहायला मिळतोय बिरवाडी संघाचा. परंतु मॅच अजून संपलेली नाहीये. बॅटिंग लाईन स्ट्रॉंग असेल ती बिरवाडी संघाची. अनंता अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अनंता फुल टॉस होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका इथे फसला गेला होता. पंचांकडे अपील केली. अपील इथे मात्र थर्ड अंपायर रेफर केले आमच्या पंचांनी. पंचांची सॉफ्ट सिग्नल काय आउट आहे. ओके. थर्ड अंपायर रेफर केलं इथे आमच्या पंचांनी. त्यांची कामगिरी सुद्धा दिवसभरामध्ये खूप चांगली राहिली आहे. छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं. एखादा खेळाडूची जी मैदानात चूक होते ती लगेच त्याला एक्सप्लेन करत असतात. खऱ्या अर्थानं चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा पाहायला मिळत आहेत. होम स्क्रीनवरती स्वप्नीलजी पोटे यांचा यजमान संघ आपल्याला पाहायला मिळतोय. देवगाव संघ झाला, खेडले संघ झाला आणि महाज संघ झाला. या संघानं पर्यंत त्यांचा प्रवास खऱ्या अर्थानं सुरेख राहायला गेलाय. ते होम स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया डिसिजनकडे. ॲक्शन रिप्ले इथे पाहायला मिळतोय. प्रकाश चेंडूची फेकी केली होती. मोहन यष्टीरक्षक होता. क्लोज डिसिजन असेल. पंच OUT थर्ड अंपायर OUT डिसिजन येतोय. फलंदाज होतोय इथे बाद. धगधग इथे पाहायला मिळते. बिरवाडी संघाची धावसंख्या झाली ती 12 धावा. अजूनही 8 धावांची आवश्यकता असेल. अजूनही 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. शेवटचं अंतिम निर्णायक षटक
जे बसले होते ते उभे झाले आणि जे उभे होते ते टाचांवर आता उभे राहतील यात शंका नाही, कारण मॅच तशी रंगती. 6 चेंडू 8 धावा, 18 चेंडू 20 धावा तुम्हाला बनवायच्या होत्या. 6.50च्या सरासरीनं तुम्हाला इथे धावा बनवायच्या होत्या. अंतिम टप्प्यामध्ये तुमची मॅच इथे येऊन ठेपली आहे. 6 चेंडू 8 धावा, तिसरं षटक, अंतिम षटक. स्वप्न कोणाचं इथे पूर्ण होईल आणि कोणाचं स्वप्न मात्र इथे भंगेल. 6 चेंडू 8 धावा गोलंदाज ट्रॅक वरती. परे संघाचा हा लहान कसा खेळाडू ज्याची मूर्ती लहान पण कीर्ती महान असं पाहायला मिळतो तो ओमकार. पहिला चेंडू वाईट चेंडू पाहायला मिळतोय. सुमित पाहतोय फ्रेश फलंदाज. दडपण इथे रिलीज करावं लागेल. 6 चेंडूंमध्ये तुम्हाला 7 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मॅच अजून संपलेली नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष, बाजीप्रभूचा आदर्श. शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष पाहायला मिळतोय. संघर्षाचा फटका इथे येईल का? गौरव चेस करतात चेंडूला, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. चौकारच्या मदतीने धावसंख्या 17 आणि अजूनही 5 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता असेल ते बिरवाडी संघाला. 5 चेंडू 3 धावा. फटका इथे दमदार होता. एक धाव तुम्हाला इथे वाचवावी लागेल, रोखावी लागेल, कारण एक एक धाव या क्षणाला फार महत्वाची असेल. एकच्या मदतीनं आव्हान अजून सोपं होत जाईल. धावसंख्या 18, अजूनही 2 धावांची आवश्यकता असेल. एखादी विकेट, एखादा चांगला चेंडू पुन्हा एकदा वापसी करून देईल ती समीक्षा 11 परे संघाला, आणि एखादा मोठा फटका या मॅचमध्ये, या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून देईल तो बिरवाडी संघाला. ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या ट्रॅक वरती. जिद्दीने चेंडू आता फेकावे लागतील. गोलंदाजी करत असताना ओमकारला फुल टॉस होता. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली आहे आणि इथे OUT, आणखी एक मोठा झटका इथे पाहायला मिळतोय. मॅच होती कुठे, येऊन ठेपली आहे कुठे. 19 धावा, अजूनही 1 धावेची आवश्यकता असेल. मी तर म्हणेल जसजसे रन येत असतील तसतसे गुड्डूकडे पाहिले जाईल, कारण गुड्डूने एक झेल जो सोडला होता तो खूप आणि खूप मागणा ठरतो या मॅच मध्ये. मॅच चालू करायचे. विन होतोय बिरवाडी संघ.